आता बातमी पुण्यातली। पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। पुण्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे पुण्यात असं समजतंय। मुंबईमध्ये जसं तुफान पाऊस पडतोय तसंच पुण्यात सुद्धा परिस्थिती आहे। मुसळधार पावसानं पुण्याला झोडपलंय। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून तपशील घेऊया। ज्ञानेश्वर, आताची काय परिस्थिती आहे? जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पाणी साचल्याचं कळतंय। जवळपास 30 तासांपासून सलग पाऊस जो आहे तो पडतोय आणि त्यामुळे वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आजूबाजूच्या रस्त्यांवरची ही आत्ताची आपण परिस्थिती पाहतोय, जिथे मोठ्या स्वरूपाचा जो पाऊस झाला आणि त्याचा परिणाम म्हणून ज्या जवळच्या रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे त्यातून लोकांना वाट काढत पुढे जावं लागतंय आणि मोठा पाऊस या भागात झाल्यामुळे वॉटर लॉगिंग या ठिकाणी होताना दिसतंय आणि तरी देखील ज्या वाहतुकीतून समस्यांचा सामना करत पुणेकर पुढे जात आहेत त्याची सगळी दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत। जवळपास अशीच परिस्थिती शहरातल्या उपनगरांमध्ये आहे, जिथे पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। आपण पाहतोय की सलग जो पाऊस पडतोय त्यामुळे अशा पद्धतीचा सगळा परिस्थितीचा सामना जो आहे तो पुणेकरांना करावा लागतोय। आता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळच्या बाजूला लालदेऊळ नावाचा जो परिसर आहे तिथली ही सगळी दृश्य आपण दाखवतो आहोत, जिथे रस्त्यांवर पाणी साचतंय आणि पाणी साचताना हे वाहताना आपण पाहतोय। आपल्याला कल्पना करता येईल की कशा पद्धतीनं सगळी आत्ताची या ठिकाणची ही परिस्थिती आहे। जवळपास येरवडा असेल, त्यासोबतच शिवणे परिसर असेल, बाणेरचा परिसर असेल, वारजेचा परिसर असेल, या सगळ्या भागांमध्ये अशाच पद्धतीनं रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। हे पाणी निचरा होण्यासाठी जास्त वेळ लागतोय आणि वरनं जो पाऊस पडतोय तो सलग पाऊस पडत असल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी बघायला मिळतंय। दुचाकीस्वार जे असतील ते देखील याच पाण्यातून वाट काढतायत आणि मोठी अडचण या सगळ्या पुणेकरांची अशा संततधार पावसामुळे होते। तुलनेनं एक गोष्ट बरी आहे की पाऊस हा अतिमुसळधार किंवा मुसळधार स्वरूपाचा नाही, जेणेकरून जास्त प्रमाणात पाणी संथ गतीनं होत असली तरी सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही। ज्ञानेश्वर, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।